मॉमचा धाबा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण केरला स्टाईल अप्पम कसा बनवायचा ते बघणार आहोत। अप्पम बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी तांदूळ, ओले खोबरे, पोहे, उडीद डाळ। सर्वात प्रथम आपण जे तांदूळ आहेत आणि उडीद डाळ ती पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची। 2 ते 3 वेळा धुवून घेतल्यानंतर पाण्यामध्ये उडीद डाळ आणि तांदूळ भिजवत ठेवायचे। तांदूळ आणि उडीद डाळ 4 ते 5 तास भिजवत ठेवायचं। आता बघा 4 ते 5 तास झालेले आहेत आणि आपले तांदूळ उडीद डाळ व्यवस्थित भिजलेले आहेत। आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर तांदूळ आणि उडीद डाळ बरोबर आपण पोहे आणि ओलं खोबरं पण वाटून घ्यायचं आहे। तुम्ही या वाटणामध्ये साखर पण टाकू शकता, हे ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल। मिश्रण बारीक वाटून झालेलं आहे। आता हे मिश्रण आपण 7 ते 8 तास आंबवत ठेवायचं आहे। गॅसवर अप्पमची कढई ठेवायची। गॅस लो फ्लेमवर ठेवायचं। 1 ते 1.5 चमचे अप्पम पीठ टाकायचं आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थितरित्या अप्पमच्या पिठाला फिरवायचं आहे। अप्पमच्या पिठाची जी कन्सिस्टन्सी असेल जरा पातळच ठेवायची, कारण अप्पम जो असतो तो पातळ असतो। आपण जसे आंबोळ्या बनवतो तसा तो जाड नसतो, त्याच्यामुळे अप्पमच्या पिठाची कन्सिस्टन्सी पातळ ठेवायची, जेणेकरून तो कढईवर पसरला जाणार। 1 ते 1.5 मिनिट झाल्यानंतर झाकण काढायचं। बघा अप्पम जो आहे तो साईडने वर आलेला आहे, म्हणजे अप्पम आपला तयार आहे। जर तुम्हाला कुरकुरीत असा अप्पम आवडत असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ ठेवू शकता। आता अप्पम इझिली काढून घ्यायचा आहे। मोस्टली अप्पम बनवण्यासाठी नॉनस्टिक कढईच वापरा। खूप छान अप्पम आपल्या घरच्या घरी बनतं। लाल चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: ओलं खोबरं, बिडगी मिरच्या घ्यायच्या, कलर खूप छान येतो, लसूण, आलं, कोथिंबीर, मीठ। यांचं जे वाटण आहे ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये बारीक वाटून झाल्यानंतर आपण या चटणीवरती तडका देणार आहोत। तडका देण्यासाठी लागणारे साहित्य: तडक्यासाठी आपल्याला मोहरी, हिंग, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि तेल लागणार आहे आणि लाल सुक्या मिरच्या। सर्वात प्रथम आपण गॅसवर तेल गरम करत ठेवायचं आहे। तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायचा। लसूण चांगला लाल झाल्यावर त्यामध्ये कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, लाल मिरच्या आणि हिंग टाकायचा। तडका व्यवस्थित फ्राय व्हायला द्यायचा आणि त्यानंतर हा तडका आपल्या लाल चटणीवर आणि हिरव्या चटणीवर टाकायचा।
अशा प्रकारे आपल्या अप्पम बरोबर खाण्यासाठीच्या जी चटणी आहेत त्या तयार आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. अप्पम हा खूप हेल्दी असा नाश्त्याचा प्रकार आहे. त्यामध्ये तेल वगैरे अजिबात लागत नाही. त्यामुळे तुमच्या डाएट प्लॅनमध्ये हा एक नवीन पदार्थ नक्की ॲड करा. असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.